श्री स्वामी समर्थ कथा. श्री स्वामी समर्थ चोळापाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोगाटा तर होणारच. चोळापाची सासू पारायण करत असते. तिला त्रास होतो. चोळापाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात, निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असे म्हणत स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळायचा आवाज ऐकू तर कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तरी ती उंच पातळीची हवी. चोळापा आपल्या एका स्नेहजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनात आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळापाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत देत नाहीत. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोहळे भोवळे याच्या जास्त नादी लागू नका. चोळापाची पत्नी आणि सासू चोळापाजवळ तक्रार करत, पण चोळापाची काही ऐकत नाहीत. तिकडे शास्त्री बुवा वामनबुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवांना घेऊन आपल्या गुरु गोल्प स्वामींकडे जातात. गोल्प स्वामी मुठभर मातीतील सोन्याचे नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्कारात जुमानत नाहीत. उलट ते गोल्प स्वामींना आपले गुरु स्वामी समर्थ बद्दल सांगतात. गोल्प स्वामी सोन्याचे लालच देऊन आपल्या शिष्य करून असे म्हणतात. वामनबुवा आणि गोल्प स्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्री बुवा गोल्प स्वामींकडे दगड घेऊन ह्याचे सोने करा अशी विनंती करतात. अर्धे सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर गोल्प स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात, पण काही केल्याने त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायला गोल्प स्वामी धर्मशाळेत जातात. गोल्प एक मोठा दगड घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात, पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्याच धोंडाखाली चिरले जातात. धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेच सर्व प्रकार कळते. ते मनोमने स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने गोल्प जागे होतात. त्यांना स्वामींच्या समर्थांची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, गोल्प आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवायला करू नये. अरे, आपले समर्थ आणि शक्तीचा उपयोग लोकांना कल्याणाकरता करावा. आजची कथा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.